परभणीमध्ये सलग चौथ्या दिवशी डिझेल टंचाई कायम आहे। शहरातील केवळ 2 पंपांवरती डिझेल उपलब्ध आहे। जिथे डिझेल मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकीकडे कॅन घेऊन पहाटेपासून रांगेत उभे आहेत, तर दुसरीकडे जवळपास 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पंपावर लागल्या। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। परभणी जिल्ह्यात आज चौथा दिवस आहे। डिझेल टंचाई कमी व्हायला तयार नाही। शहरातील जवळपास 7 पेट्रोल पंपांवर फक्त 2 ठिकाणी डिझेल आहे, जवळपास 5 ठिकाणी डिझेल नाही। आणि आपण जर बघितलं तर ही डिझेलसाठी लागलेली कॅनची लाईन आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर वाहनांची लाईन आहे। ही लाईन कमी व्हायला तयार नाही, नागरिकांना डिझेल मिळत नाहीये आणि त्यामुळे जर बघितलं तर सकाळी म्हणजे पहाटेपासूनच नागरिक जे आहेत ते कॅन घेऊन काही वाहनं लावून या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय केव्हापासून आले तिथे? 6 वाजले तेव्हापासून रांग कंटिन्यू आहे आणि कंटिन्यू डिझेलचं शॉर्टेज आहे। डिझेलला कॅन देतात पण 100 रुपये पर कॅनला घेऊन डिझेल सध्या द्यायला असं ब्लॅक मध्ये चालू आहे। त्याच्यापेक्षा भयानक होऊ शकते। त्याच्यामुळे शेतकऱ्याची सध्या कामाची एवढी लगबग चालू आहे की बा तेल नाही भेटलं तर उद्या सगळे शेतातले कामं रखडल्या जातील। त्याच्यामुळे सगळे शेतकरी आहेत जे कॅन्डीवाले आहेत ते टोटल शेतकरी आहेत आणि 2000च्या वर तेल द्यायला तयार नाहीत। डिझेल कशासाठी पाहिजे? डिझेल त्याच्यामध्ये पिकअप साठी पाहिजे। बरं, पिकअप चालते का तुमचं? कुठं चालतंय? भाडं आणले तिकडून डिझेल नाही का? नाही ना, कुठं गेले होते डिझेलसाठी? लय वेळेस घेतले। रावरी मध्ये गेलो, पाथरी पैकी गेलो, कुठंच डिझेल नाही सर, बांध आहे। सातत्याने जवळपास चौथा दिवस आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे, कमी व्हायला तयार नाही। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी।